MST CET 2025 रॅपिड स्टडीमध्ये आपला तिसरा टॉपिक आहे कंटिन्युटी. आधी लिमिट समजलं पाहिजे, लिमिट हा टॉपिक तुम्हाला समजला पाहिजे, मग हा टॉपिक खूप चांगला जमू शकतो. पण आता टॉपिकचं नाव आहे कंटिन्युटी. मग आता कंटिन्युटी म्हणजे काय, डेफिनेशन सांगतो. लिमिट x टेंड टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. इक्वल आले तर म्हणायचं कंटिन्युअस, इक्वल नाही आले तर काय म्हणायचं नॉट कंटिन्युअस. चला एखादं एक एक्झाम्पल बघूया. एफ ऑफ एक्स काय दिला आहे, एक्स स्क्वेअर प्लस 18x प्लस 19 अपॉन एक्स मायनस 1. कधी सांगितले एक्स नॉट इक्वल टू 1 असताना. आणि ज्यावेळी आपल्याला एक्स व्हॅल्यू 1 असेल आपल्याला काय मिळतो 20. याचा अर्थ काय झाला, एफ ऑफ 1 आपल्याला काय भेटला 20 भेटला. याचा अर्थ काय मिळाला आपल्याला, एफ ऑफ आपल्याला काय मिळाला आहे 20. आता काय करायचं, लिमिट काढायचं आहे. मग काय करायचं बघा, लिमिट एक्स टेंड टू 1, लिमिट आपल्याला एट एक्स इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. मग काय करायचं, एक्स स्क्वेअर प्लस 18x मायनस 19 अपॉन एक्स मायनस 1. आता लिमिटमध्ये झालेलं आहे. इक्वेशन समजा कॉर्डिक फॉर्ममध्ये असेल तर आपण काय करतो, फॅक्टर पाडतो. फॅक्टर्स काय आले बघा, लिमिट एक्स टेंड टू 1 एक्स मायनस 1 एक्स प्लस 19 अपॉन एक्स मायनस 1. ही टर्म काय झाली, कॅन्सल. आता तुम्ही लिमिट पुट करू शकता. 1 प्लस 19 आन्सर काय आलं 20. बघा दोन्ही इक्वल आले तर काय म्हणायचं, दिलेलं एक्झाम्पल हे काय कंटिन्युअस आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या. पुढचा पॉईंट आहे कंटिन्युटी फ्रॉम द राईट अँड फ्रॉम द लेफ्ट. म्हणजेच काय, लिमिट एक्स टेंड टू ए पॉझिटिव्ह एफ ऑफ एक्स, लिमिट एक्स टेंड टू ए निगेटिव्ह एफ ऑफ एक्स. दोन्ही इक्वल असेल तर काय म्हणायचं, लिमिट हे कंटिन्युअस आहे. ठीक आहे, तर एखादं एक्झाम्पल बघू. एफ ऑफ एक्स काय दिलं, मॉड 2x प्लस 3, लिमिट पॉईंट काय दिलं, एक्स इज इक्वल टू मायनस 3/2. आता फंक्शन दिलं मॉडमध्ये. मॉडची कन्सेप्ट काय सांगतात, एकदा पॉझिटिव्ह एक्स एकदा निगेटिव्ह एक्स. ह्याचा अर्थ काय झाला, लिमिटपेक्षा एक्स मोठा आहे, लिमिटपेक्षा एक्स हा लहान आहे. आता मॉडमध्ये आपला एफ ऑफ एक्स काय आला बघा, एकदा पॉझिटिव्ह 2x प्लस 3, म्हणजे याचा अर्थ काय झाला मायनस 3/2 पेक्षा लिमिट एक्स काय असणार आहे मोठा बाय डेफिनेशन. नंतर काय असणार आहे निगेटिव्ह 2x प्लस 3/2 पेक्षा एक्स काय असेल लहान असेल. पण या ठिकाणी इक्वल साईन नसणार आहे. चला आता आपण करूया. आता राईट कसं लेफ्ट कसं ओळखायचं. समजा लिमिट पॉईंटपेक्षा एक्स मोठा असेल तर तो काय झाला राईट, एक्स लहान असेल तर तो काय झाला लेफ्ट. दोन्ही इक्वल असतील तर आपलं काय म्हणणार आहे कंटिन्युअस आहे. जर समजा इक्वल नसतील तर काय म्हणायचं नॉट कंटिन्युअस. चला आपण करूया. तर लिमिट एक्स टेंड टू ए पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह म्हणजेच काय राईट लिमिट आला. म्हणजे इक्वेशन काय आलं बघा, लिमिट एक्स टेंड टू मायनस 3/2 प्लस घ्यायचं. फंक्शन काय दिलं आपल्याला 2x प्लस 3. लिमिट पुट करा, आन्सर काय येणार आहे 0. परत पुढचा पॉईंट काय आला, लिमिट एक्स टेंड टू ए निगेटिव्ह. काय ते बघा, लिमिट एक्स टेंड टू मायनस 3/2 निगेटिव्ह. आपलं फंक्शन काय आलं मायनस 2x प्लस 3. यामध्ये लिमिट पुट केलं -2 असेल, एक्सची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3/2 आहे प्लस 3. आन्सर काय आलं 0. बघा राईट लिमिट आणि लेफ्ट लिमिट दोन्ही काय आले इक्वल आले. म्हणजेच काय झालं, दिलेलं फंक्शन काय आपलं कंटिन्युअस आहे. नोट डाऊन करून घ्या. म्हणताय टाईप्स ऑफ डिसकंटिन्युटीज. त्यातला पहिला टाईप आहे जम्प डिसकंटिन्युटी. कशाला म्हणायचं, जेव्हा राईट लिमिट आणि लेफ्ट लिमिट हे नॉट इक्वल असतील तर त्याला काय म्हणायचं जम्प डिसकंटिन्युटी. चला एखादं एक्झाम्पल बघूया. एफ ऑफ एक्स काय दिले बघा, एक्स क्यूब मायनस 3x प्लस 1 आणि काय दिले 3x मायनस 2. आता 2 पेक्षा एक्स लहान आहे हा काय झाला लेफ्ट लिमिट, 2 पेक्षा एक्स मोठा आहे हा काय झाला राईट लिमिट. म्हणजे काय आलं बघा, लिमिट एक्स टेंड टू, लिमिट पॉईंट काय दिलं आहे 2 प्लस एफ ऑफ एक्स काय दिलं आहे आपल्या राईटसाठी 3x मायनस 2. पुट करा, आन्सर काय आलं 3 × 2 मायनस 2. बरं का बघा, आन्सर काय आलं आपलं 4. परत काय करायचं आहे, लिमिट एक्स टेंड टू 2 निगेटिव्ह, 2 निगेटिव्ह म्हणजे काय आलं लेफ्ट लिमिट. काय आलं बघा, एक्स क्यूब मायनस 2x प्लस 1. यामध्ये लिमिट पॉईंट पुट केला, आन्सर काय आलं 5. आता मला सांगा राईट लिमिट आणि लेफ्ट लिमिट हे इक्वल नाही आहेत, म्हणजे कोणता टाईप झाला जम्प डिसकंटिन्युटीज. म्हणजे हा टाईप काय म्हणतात कंटिन्युअस नाही आहे, कुठल्या पॉईंटला कंटिन्युअस नाही आहे, ॲट एक्स इज इक्वल टू 2. आणि टाईप कुठला आला जम्प डिसकंटिन्युटी. डेफिनेशन लिहून घ्या आणि एक्झाम्पल समजण्यासाठी हे लिहून घ्या. म्हणजे रिमूवेबल डिसकंटिन्युटी. डेफिनेशन काय सांगते बघा, लिमिट एक्स टेंड टू एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू एफ ऑफ ए असेल तर काय म्हणायचं रिमूवेबल. एखादं एक्झाम्पल घेऊया समजण्यासाठी. एक्झाम्पल काय बघा, एफ ऑफ एक्स दिला एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3 आणि काय दिलं एक्स व्हॅल्यू 3 असेल तर आपल्याला काय मिळतं 8 मिळतं. म्हणजे काय झालं बघा, एफ ऑफ 3ला आपल्याला काय मिळालं 8, म्हणजे हा आपला तुमचा काय आला एफ ऑफ ए आला. बरोबर आहे. मग काय करायचं, चला आता लिमिट पॉईंट घेऊया, लिमिट घेऊया आपण. लिमिट काय दिले 3, फंक्शन काय दिले एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3. आता वरती बघा
एक्स स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर लिहू शकतो आणि खाली काय आलं एक्स मायनस 3 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहिती आहे ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय आलं बघा एक्स मायनस 3 एक्स प्लस 3 अपॉनमध्ये काय आलं एक्स मायनस 3 हा कॅन्सल झाला काय उरलं एक्स प्लस 3 आपला लिमिट पॉईंट पुट करा म्हणजे काय आलं 3 + 3 काय आलं 6 आता बघा आपला एफ ऑफ ए काय आला होता 8 आला आणि लिमिट काय आलं होतं 6 आलं दोन इक्वल नाही आहेत म्हणजे हा काय झाला रिमुवेबल डिसकंटिन्युटी ॲट एक्स इज इक्वल टू 3 हा काही टाईप्स आहेत रिमुवेबल डिसकंटिन्युटी जम्प डिसकंटिन्युटीज आणि हा लेक्चर तुम्हाला समजला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू सो मच